देशाच्या संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक, सुधारणा विधेयक हे मांडण्यात आलं होतं, पण त्या विधेयकाच्या विरोधात तृणमूल काँग्रेस, सपा, बसपा या विरोधी पक्षांनी मतदान करून ते विधेयक रद्द केलेलं आहे आणि एक प्रकारचा आसुरी आनंद ते विधेयक रद्द करून ते आनंद व्यक्त करत आहेत. वास्तविक पाहता नारी शक्तीच्या पंथांना बळ देण्याच्या ऐवजी त्यांचं पंख छाटण्याचं काम व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचं काम काँग्रेस व विरोधी पक्षातून करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आज आपण पाहतो आहोत, संसदेमध्ये 33% आरक्षण मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सतत कटिबद्ध असते. गेली 50 वर्ष ज्या काँग्रेसने भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हे तर महिलांचा सन्मान करायला हवा होता, तो महिलांचा सन्मानच त्यांनी हाणून पाडलेला आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे ते महिलांना खाली खेचण्याचं काम करतायत. आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला पंतप्रधान मोदीजी आणि आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व सरकारचे लोक या ठिकाणी आमच्या पाठीशी आहेत